आता पुढचा राजकीय रिपोर्ट आहे खानदेशमधून। एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं आहे। पण आता खडसे महाजन वाद मिटवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री मैदानात उतरलेत। त्यावरचा हा खास रिपोर्ट। खडसे महाजन वाद मिटणार, मध्यस्थीसाठी केंद्रीय मंत्री मैदानात। उत्तर महाराष्ट्राचं राजकारण बदलणार। एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होऊन महिने उलटले, मात्र अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार यावर एकनाथ खडसेंच्या सुनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आता भाष्य केलंय। बघा, माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे जास्त लोक जुडतील तेवढी संघटनेची आमची ताकद वाढणार आहे। आणि नाथाभाऊ तर आधीपासून खूप जुने नेते भारतीय जनता पार्टीचे राहून चुकलेले आहे, तर नक्कीच गिरीश भाऊ असतील, नाथाभाऊ असतील यांनी एकत्र येऊन या जिल्ह्यासाठी काम केलं तर चांगलंच आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकाच राजकीय मुशीतून तयार झालेले दोन मोठे नेते, मात्र दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं। 2014 नंतरच्या राज्यातील राजकारणात खडसेंभोवती राजकीय फास अधिक घट्ट होत गेला। त्यातून त्यांच्यावर बरेच आरोप झाले, इतके की खडसेंनी 2020 मध्ये भाजपची 40 वर्षांची साथ सोडली आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले। आता पुन्हा खडसे भाजपवासी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन संघर्षाची सुरुवात कधी झाली पाहूया। 2014 मध्ये राज्यात युतीची सत्ता आली। एकनाथ खडसेंना 16 मंत्रिपद देण्यात आली। खडसेंना भाजपातूनच विरोध सुरू झाला, त्यासाठी महाजनांना बळ देण्यास सुरुवात झाली। सत्तेच्या वादातूनच खडसे महाजन संघर्ष टोकाला गेला। 2020 मध्ये खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला। एकनाथ खडसेंनी महानंदा सहकारी बँकेवरचं वर्चस्व गमावलं। त्यानंतर आता 2024 मध्ये खडसे पुन्हा भाजपात येण्यासाठी प्रतीक्षेत आहेत। एकनाथ खडसेंनी ऐन निवडणुकांआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली। खरं तर राष्ट्रवादीकडून खडसे लोकसभेचे उमेदवार होते, मात्र त्यांनी भाजपात परतण्याची घोषणा केली आणि रक्षा खडसेंच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं। तेव्हापासूनच खडसेंचा प्रवेश रखडलाय। त्याला भाजपातील एका गटाचा विरोधही असल्याच्या चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगल्यात। त्यामुळे हा विरोध आता रक्षा खडसेंच्या मध्यस्थीनं शमतो का हेच पाहावं लागेल। दरम्यान रक्षा खडसे तिसऱ्यांदा रावेरमधून निवडून आल्या असल्या तरी एकनाथ खडसेंनी संकट मोर्चात कमी पडले असं म्हणत महाजनांना टोला लगावलाय की यावेळेस फक्त जळगाव जिल्ह्याने भाजपची लाज राखली असं म्हणायला पाहिजे। या दोन जागा निवडून आल्या आणि या ठिकाणी आमचे संकट मोर्चे गिरीश भाऊ असतील का अन्य असतील यांचे परिश्रम जरा कमी पडले। जळगावच्या राजकारणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये रंगलेला हा राजकीय संघर्ष रक्षा खडसेंमुळे तरी शमणार का, की खडसे महाजन वादात खडसेंना सक्तीचा राजकीय संन्यास पदरी पडतो हेच पाहायचं। यावर खानदेशातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं गणित देखील अवलंबून असणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।